श्री स्वामी समर्थ. हे काय दिसतंय? वटाण्याचे दाणे. आत्ताच मी बाजारामधनं हिरवा हिरवा वटाणा आणला, त्याला सोलला आणि वटाणे काढले. मग माझ्या एकदम लक्षात आलं की यार, वटाण्याची तर आपण खूप काही प्रकार बनवू शकतो. तर चला आज हराभरा कबाब बनवूया. त्यासाठी मी वटाणे घेतलेले आहेत, थोडे सांबार, लसूण, अद्रक थोडं प्रमाणात, जिरं, आणि त्याला क्रश करून काढणार आणि छोट्या छोट्या त्याच्या टिक्क्या बनवायच्या आपल्याला. पण सपोज टू बी जर हे नाहीच बनले छोटे छोटे वडे, तर मग आपल्याला काय करायचं आहे, बाइंडिंगसाठी त्याच्यामध्ये थोडंसं भाजलेलं त्याला काय म्हणतात, बेसन घालायचं आहे आणि त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तर चला बनवूया हराभरा कबाब. मी हे वटाणे बॉईल करून घेतलेले आहेत थोडेसे, त्यातला कच्चापणा निघून जावा म्हणून, आणि हे रेडी झाले. आता आपण याला ड्रेन करू आणि क्रश करू. त्यासाठी मी काही साहित्य घेतलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी. त्यामध्ये आहे लसण, जिरं, जिरेपूड, त्यानंतर हराभरा कबाब आहे त्यामुळे याच्यात हिरवं जास्ती राहील, जशी हिरवी मिरची, हिरवा सांबार, थोडं काळं मीठ, चाट मसाला, आणि हे सगळं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे वटाणे टाकून त्यामध्ये. आणि आफ्टर दॅट त्याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद घालून ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. जर का ते चांगल्याने बाइंड नाही झाले तर आपण त्यामध्ये थोडंसं चण्याच्या डाळीचं भाजलेलं बेसन ॲड करू. क्रश करून झालेले आहेत, त्याच्यामध्ये मी थोडं घालते हे मीठ, ह्याच्यामध्ये चवीपुरतं. ऑलरेडी आपण मीठ घातलेलं आहे, आणि थोडं हळद स्वादसाठी. आता आपल्याला याला बाइंड करून घ्यायचे आणि छोटे छोटे पॅटीस करून फ्राय करून काढायचे. जर या नाहीच झाल्या तर आपण याच्यामध्ये चण्याच्या डाळीचं पीठ घालूया. हे आपल्या पॅटीस तयार झालेल्या आहेत, हराभरा कबाबच्या फ्राय होऊन राहिल्या आहेत. त्यानंतर फ्राय झालेल्या मी तुम्हाला दाखवते. आपला हराभरा कबाब रेडी आहे विथ शेजवान चटणी. लेट्स एन्जॉय इट.